निवत चारलो बघा, कलर असं लावून घेतलो बघा, म्हणजे लावलो बघा, म्हणजे हाताला असं लावून घेतलो बघा, आणि कलर घेतलो. नमस्कार पब्लिक, मी तुमचा ओमकार. तर थंबनेल बघून विषय समजलाच असेल. आज मी बोलणार आहे कर्नाटक बेंदूर बद्दल आणि आमच्या मसरातने आता आपण सजवणार पण आहे. कारण आपले आता बैल कमी झाल्यात, सगळीकडे बैल कमी झाल्यात, ट्रॅक्टर वाढल्यात. तर आता बैलांचा सुद्धा सण असतो, म्हणजे बैलांचाच सण असतो. बैलपोळा महाराष्ट्रामध्ये म्हटला जातो आणि कर्नाटकात बेंदूर, दोन्हीकडे पण म्हटलं जातं. तसं काही विषय नाही. खरं आज आपण आपल्या मसरातने त्यांना सजवणार आहे आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळं तुम्हाला दाखवतो. फक्त माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंट करा व्हिडिओ कसा चालाय. तर चला मग पटापट जाऊयात तिथं. तर पब्लिक इथं बघू शकता तुम्ही, इथं आपली पाडी आणि एक गाय आहे बघा, आणि इथं एक रेडी आहे. 3 धुयाचे राहिल्यात आणि 2 धुतल्यात बघा. धुवून आत बांधून वैरण टाकल्यात गुरासनी. आणि हे बघू शकता इथं वैरण इसकटाले मस्त बघू शकता. आता स्वच्छ धुवून आत बांधल्यात. बाहेर काल पोच झालाय, तर आता आत बांधायचे जनावरं धुवून सगळी बघा. ही स्वच्छ धुवून घेतले. आता मस्त कलर वगैरे लावून घ्यायचं, शिंगासनी हुनमंज बिनमंज लावायचं. ती बघा रेडी, ती पण वैरण खायला कसं. आणि इथं बघा आता आपण आता इथं कलर बिलर लावायचे, आपण निवेदन लावायचं आहे. पप्पा धुवायलात, तर मी पण जरा धुवू लागतो. धुवू लागून मग आणि इथं मसरापासून येऊन कलर वगैरे सगळं शिंगासनी पद्धतशीर लावून घ्यायचं. तर आता कलर डबी घेऊन आणि ब्रश आलो बघा आम्ही. आणि आता तर रेडी आहे बघा. आता ह्यांनासनी सगळ्यांनी कलर लावायचा आहे. तर इथं बघा आता हातात घेतून बसलो मी. आता धुवायचे सगळे झाल्यात बघा. आता फायनली सगळे धुतले जनावरं, पाक्क सगळे धुवायचे झाल्यात. हा बघा इथं रेडीला पण धुवून घेतलं आहे. आता कलर आणि जरा पेट्रोल घेतले बघा. थिनर आणले नाहीत पप्पा, तर आता थिनर जायला पेट्रोल घेतलो आहे. आता ह्यांनासनी कलरसुद्धा लावून घेतलो बघा. कारण कलर करताना व्हिडिओ करायचा झाला नाही, एकटा करायला तो कलरच, आणि पप्पा जेवायला गेलं. तर आता मी असं कलर करून घेतलो बघा सगळ्यासनी. एकदम खतरनाक पद्धतीत कलर करून घेतलो. इथं बघा गाईला तर काय शिंगा नाहीत, मग गाईला काय कलर लावलं नाही. आणि इथं आता उरलेल्या वस्तूसनी लावून घेतलं, जसे खुरप्यासनी. परत जरा सूप एक घरात होतं बारक्या सूपाला, आणि मग इथं हुरमंज काढून आणून ठेवली ती मम्मीनं. मग त्याला हाताला असं लावून घेतलं बघा. असं पद्धतशीरपैकी सगळा हात भरला पाहिजे. हात भरला की नाही, शिक्का सगळा हाताचा पूर्ण उठतोय. माझा तर हातच पूर्ण भरून चालता. मी तर जोरात बघण्यातच बुडलो. असं पिळून घेतलो हात, जरा असं खाली टाकलो, खाली हातातून जरा सांडलो, झाडलो. आणि मग आलो गाईच्या अंगावर पहिला एक शिक्का मारलो. असं मारलो बघा, भराभरा मारून घेतलो असं. हो का, असं हातात शिक्का उठलेत. तर असं असं आपल्या इकडं बनवतात बघा बेंदूर. असं शिक्का मारायचं बैलासनी, ते पद्धतशीर नाटवतात. आता आपल्या इकडं तर काय बैल नाहीत, तर गयासनी मसरासनी आपण सजवायला आले बघा. कारण का तर ट्रॅक्टर आल्या तर कोण आता बैल पाळत नाही हो. असं आहे बघा ते सगळं नियोजन. तर बघू शकता इथं आता आपली गाईसुद्धा आता नटवायला आपण, आणि त्यासोबतच मसर पण नटवायचं आहे. भराभरा शिक्का मारून घ्यायचं असं हाताचं. बघा इथं आता म्हशीला मारून घेतो भराभरा. बघा असं शिक्का उठवायचं, फडा वळवून शिक्का उठायला पाहिजे पद्धतशीर, असं उठवायचं बघा. मस्त मला मारतोच म्हणाल्या बघा, जा की म्हणाल्या बघा. आता बघा असं पद्धतशीर अंगाला उठवून घेतले सगळीकडे शिक्का. बघा आता कडेची एक मस राहिल्या, तिला जरा उठवून घेतो पाडीला. ते उरपाटा जर हात मारलो, उरपाट मागं हाताला जर लागलं तर मग आता तिकडं ह्या म्हशीला मारायचं आहे. मला पण मार म्हणाल ती ही पण. मग आता ह्यानासने आता असं नटवून घेतलो बा, कलर वगैरे टाकून घेतलो अंगावर मस्तपैकी. बघू शकता कसं दिसायला आपली गाय, कमेंट करून सांगा मला. तर इकडं म्हशीला पण असं नटवले बघा. भांडारा ते जरा टाकलं आहे बाळूमाचं ते, आणि त्यासोबतच दुसरा कलर टाकलं आहे. बघू शकता खतरनाक लावून घेतले. भंडारा हळद कुंकू ते लावून घेतलं आहे. आणि बघू शकता इथं ती पलीकडली म्हस कसं बघायला. तर ही बघा म्हस, आणि ह्या इथं आहे बघा आपली पाडी. बघा ही कसं खतरनाक दिसायला बघा. हिला तर वाईट रंगाने हे टाकलं आहे बघा. हुनमुंज तर बक्कळच लावले बघू शकता कपाळावर. ते पलीकडलं रेडेल तर अंगाला सगळं हुनमुंजच लावले. बघू शकता सगळं तांबडंच गेलं त्याला, कलर वगैरे लावून. हेच हो सण म्हणजे असं असते खतरनाक बघा, बेंदूर हो. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याकडे बेंदूर आपण केले. आता निवद नारळ उदकाडी वळून घेऊया म्हटलो, निवद दाखवून घेऊया, आणि त्यासोबतच नारळ तेवढा दावणीला फोडून घ्या म्हटलो. मग आता असं उदकाडी वळून उदकाडी लावलो, आणि आता इथंच नारळ फोडूया म्हटलं. मेकवर कवा जाऊन आता दगड आणायचं. मग कसं किलो नारळ जरा भिजवून घेतलो, जरा निवद पहिला दाखवलो, मग नारळ भिजवून घेऊन पद्धतशीर नारळ फोडायचं म्हटलो. तर आता बघा भिजवून घेतलो, हे मेक पहिला भिजवून घेतलो. इथं सोड्या म्हटलं आता, आणि नारळावर पाणी ओतलो. आता बघा इथं फोडायचं बघा नारळ. हे काय लवकर फुटे ना, मेक खाली पडाली, आणि नारळ निब्बर आहे आपल्याकडं, एकदम खतरनाक क्वालिटीचं नारळ. बघा आत्ता चिरलं बघा, जरा फुटलं बघा. फोडलो नारळ, वाटतं फायनली फोडलं बडवून नारळ. मग असं असं पद्धतशीरपैकी ठेवून घेतलो. असं आणि एकदा हात फिरवलो. आता गाईला निवद चारलो बघा.
सगळ्यासनी चारायचं हो निवद. बघा म्हशीला पण चारलो, मग आणि इकडल्या म्हशीला चारलो. आता इकडे इथं आलो बघा. आता ह्या पाडीला चारायचं, पाडीला चारलो, चारून घेतलो ह्याला पण निवद. आता इथं रेडी पिशी आलो तर काय रेडी निवदच खाई नाही की हो. मग आता रेडीचं पण निवद पाडीला चारायचं म्हटलं. हे सगळं करसपर्यंत माझा हाल बघा असं झालं. आणि भेटूया पुढच्या वेळेत, तोपर्यंत धन्यवाद.